राज्यातील शेतकऱ्यांना 2555 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला। हा पीक विमा 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील सांगितले। परंतु 31 मार्च होऊन गेलं, 1 एप्रिल झालं, 2 झालं, 3 झाला, तरी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत आणि शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे। ज्या पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी उशीर झाला, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कालपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला, याबद्दलची अपडेट देखील आपण दिली होती आणि आजही जवळपास 80% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2000 रुपयांचा 6वा हप्ता जमा झाला। ज्यांना पूर्वी पैसे आले नव्हते त्यांना देखील हे पैसे जमा झाले आहेत। त्याच पद्धतीने आता हे जे पैसे आहेत आपले पीक विमा योजनेचे, हे पैसे का अडकले आहेत, हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत, याबद्दलची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळेच सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, मी विराज, आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आता राज्यभरातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, कारण पीक विमा योजनेअंतर्गत 2023-24 आणि 2022 मधील देखील जे वंचित शेतकरी होते त्यांना या योजनेसाठी 2555 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता। हा साधारणपणे 25 तारखेच्या आसपास हा निधी वितरित केला आणि 31 तारखेच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होतील असे देखील सांगितले। सध्या राज्यामध्ये आपण पाहत आहे की ऊन वाढत आहे, बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालेले आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि म्हणूनच या पीक विम्याच्या अंतर्गत येणाऱ्या निधीवरून शेतकरी काही ना काही काम करू शकत होता, परंतु पीक विम्याचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका। पीक विम्यासाठी मंजूर झालेले 2555 कोटी रुपये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणारच आहेत। ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेचे पैसे 2-3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आणि प्रत्यक्षात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले, त्याच पद्धतीने पीक विम्याचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 100% जमा होणार आहेत। कधी जमा होणार आहेत तर येत्या 2-3 दिवसांच्या अंतरामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतील। अनेक जिल्ह्यांमध्ये अथवा तालुक्यांमध्ये पीक विम्याचे पैसे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा देखील झालेले आहेत, याबद्दल खात्री देखील केली आहे आणि उर्वरित जे शेतकरी आहेत त्यांना देखील हे पैसे जमा होणार आहेत। आता हे पैसे येण्यास विलंब का झाला, हे पैसे येण्यास लांबले का आणि त्यासोबतच कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे आधी मिळाले, कोणाला नंतर मिळणार, याबद्दलची देखील माहिती आपण आता घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2022 मधील खरीप आणि रब्बी हंगाम, त्यासोबतच 2023 मधील देखील खरीप आणि रब्बी हंगाम आणि 2024 मधील खरीप हंगामामध्ये जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांचा हा पीक विमा देण्यासाठी 2555 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नुसार त्याचे नुकसान किती झाले, त्याची भरपाई किती मिळणार, हे प्रत्येक शेतकऱ्यावर अवलंबून असतं। काही ठिकाणी संपूर्ण गावाला देखील या योजनेअंतर्गत पीक विम्याचे पैसे मिळतात, काही वंचित जे शेतकरी आहेत त्यांना देखील हे पैसे मिळणार आहेत। आता यासाठी ज्या सर्व गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असतील, ज्यामध्ये तुमच्या पिकाची ई पीक पाहणी असेल, तुमचे आधार कार्ड आणि तुमचे जे बँक अकाउंट आहे ते एकमेकाशी लिंक असेल, हे सर्व गोष्टी तुम्ही केल्या असल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत निधी मिळणार आहे। येत्या 2-3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा योजनेचे पैसे जमा होणार आहेत। आता हा पैसे येण्यास विलंब का लागला तर लक्षात घ्या, 25-26 तारखेच्या आसपास शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून म्हणजे पीक विम्याचे पैसे हे पीक विमा कंपन्यांकडे पाठवण्यासाठी सरकारकडून मंजुरी देण्यात आली। आता पीक विमा कंपन्यांकडे हे पैसे गेल्यानंतर पीक विमा कंपन्यांनी हे पैसे शेतकऱ्यांना पाठवले, परंतु लक्षात घ्या त्याच वेळेस काय झालं की मार्च एंड सुरू होता, म्हणजेच की मार्च एंड सुरू असल्यामुळे बँकेत विविध प्रकारचे व्यवहार सुरू असतात, ज्यामध्ये बँकेला अनेक टार्गेट देखील असतात, विविध प्रकारचे मेंटेनन्स असतात आणि त्यामुळेच बँकेने हे पैसे प्रोसेस केले नाहीत, म्हणजेच की बँकेकडे हे पैसे राहिले आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात या योजनेअंतर्गत म्हणजे पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत। असे सेम झालं होतं आपल्या नमो शेतकरी योजनेचं। नमो शेतकरी योजनेचा हप्ता 29 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल असे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, त्याबद्दलचा GR देखील आला होता, परंतु मार्च एंड या एकमेव कारणामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे वितरित करण्यात आले नाहीत आणि ते पैसे येत्या 2 तारखेला म्हणजे 2 एप्रिल आणि आज 3 एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात जमा देखील झाले आहेत। त्याच पद्धतीने आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर हा पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 100% जमा होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचे पैसे देखील जमा झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला पीक विमा मंजूर झाला असल्यास तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाहीये। येत्या 2-3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा योजनेचे मंजूर झालेली रक्कम ही 100% मिळणार आहे। फक्त तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि तुमचे बँक एकमेकाशी लिंक आहे का हे खात्री करायची आहे, कारण हे देखील पैसे हे DBT द्वारे जमा होणार आहेत। नसल्यास तुम्ही ऑनलाईन देखील तुमच्या वेबसाईटवर जाऊन DBTच्या वेबसाईटवर जाऊन हे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे देखील मिळणार आहेत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तसेच
अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या नवनवीन अपडेटसाठी आपले चॅनल हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.